घटकांसाठी निर्धार मोर्चा आणि त्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके लोकनेते गणेश नाईक साहेब, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो, आज आपण नवी मुंबईतील सर्वच घटकांवर जो अन्याय होत आहे, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांवर होत आहे अत्याचार, त्यासाठी आपण हा निर्धार मोर्चा काढलेला आहे आणि त्यातलाच आम्ही एक घटक आहोत, दिघावासीय. आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती असेल किंवा बघून माहिती असेल, दिघा हा चांगल्या गोष्टीसाठी नाही तर वाईट गोष्टीसाठी फेमस झाला की तिथली घर अनाधिकृत आहेत असं कोर्टाने डिक्लेअर केलं. आणि आम्ही जी बरेच वर्ष राहत असलेली माणसं आहोत, तिथे आम्ही वडलोपार्जित राहतो, तिथले कोळी, आदिवासी, आम्ही सगळे बांधव आहोत आणि आमच्यावर अचानक कोणीतरी उठून याचिका दाखल केली आणि आम्ही अनाधिकृत ठरवलो. आणि हे ठरवताना आम्ही कोणाचाही कोर्टाने दिलेल्या आदेशाची अजिबात अवमानना करणार नाही, काहीही त्याबद्दल बोलणार नाही. परंतु हा आज जाणार. दुसरीकडे घर बघायचं म्हटलं तर त्या घराचं भाडं 6 ते 7 हजार, 8 हजार महिना कमावणारी माणसं आम्ही 6 हजार जर भाडं द्यायला गेलो तर 2 हजारात आमचं कुटुंब महिन्याला चालेल का? एवढी स्वस्ताई राहिली आहे का? याचा कोणीही विचार केला नाही. साधं बघायला गेलं तर आम्ही जेवढे इथे असलेले उच्चभ्रू असतील किंवा या परिसरात राहणारे असतील किंवा महाराष्ट्रात राहणारे असतील, भारतात राहणारे असतील, प्रत्येकाच्या घरात काम करणारा वर्ग जो आहे, अगदी कामवाली, लादी पुसणारी बाई झाली, भांडी घासणारी बाई झाली किंवा मोलकरीण झाली, भाजीवाला झाला, पानपट्टीवाला झाला, इस्त्रीवाला झाला, हे राहतात कुठे? हे या झोपडपट्टीमध्ये राहतात, दिघ्यात राहतात किंवा दिघ्यासारख्या असलेल्या यादव नगर असेल, तुर्भा असेल, महापे असेल, ईश्वर नगर असेल, इथं अनाधिकृत जिथे छोटी छोटी घरं असतात जी त्यांच्या खिशाला परवडण्यासारखी असतात, या ठिकाणी राहत असतात. आणि यांना जर आपण उद्ध्वस्त केलं तर तुमचं रोजचं घर चालेल का? याचा कोणीतरी विचार केलाय का? सामान्यपणे विचारायला गेलं की मी माझ्या घरातल्या मोलकर्णीचं घर मोडलं, आता यादव नगरवर कारवाई झाली, दिघ्यावर कारवाई झाली, तिथली घरं तोडली, तिथली लोक दुसऱ्यांच्या घरी कामाला जातात. अशा वेळेला ती लोक जर आपलं घर शोधत बसली तर आमच्यासारख्या लोकांच्या घरी काम करायला माणसं आहेत का? नाहीये. त्यांचंही घर चालणार नाही, आमचंही नाही. ही एकमेकांशी संगनमत करून चाललेली संस्था आहे आणि तुम्ही आम्हाला बेघर अचानक ठरवलं. आम्ही अनाधिकृत आहोत, आम्ही परवानगी घेतली नाही. का घेतली नाही? आम्ही तुमच्याकडे घरं बांधताना परवानगी मागितली, आम्हाला तुम्ही दिली का? याचा कोणी विचार केला का की प्रत्येक दिघावासियाने जेव्हा त्याचं घर बांधायचं होतं, 1952 पूर्वीची सातबाऱ्यावरती घरं दिसतात. मी 7/12 काढला की कोर्टाने ठरवलं की हे अनाधिकृत आहे. 1952ला 52चा 7/12 काढला, त्यावर लिहिलंय ऐरोली ग्रुप ग्रामपंचायत म्हणून, जे हेडिंग येते ते. एकीचा उतारा काढला, एकीच्या उतार्यामध्ये 1, 2 सोडून 100 घरं दाखवलेली आहेत, ती पण तहसीलदाराच्या शिक्क्यासहित की ही 100 वर्षापूर्वीची घरं आहेत. मग तहसीलदार म्हणतो आम्ही 100 वर्षापूर्वीचे आहेत, ती पण 1981ला त्यांनी डिक्लेअर केले. दिघ्याचं गावठण मंजूर करण्यासाठी यादी बनवलेली 1992ला, त्यामध्ये आमची 150 घरं दिसतात. तर मग त्यामध्ये आम्ही 150 घरं आहोत, एकीच्या उतार्यामध्ये 100 घरं आहेत. 1952 पासून ऐरोली ग्रुप ग्रामपंचायत सातबाऱ्यावर दिसते. मग आम्ही अनाधिकृत कसे? आमची सोय काय? बरं ठीक आहे, कायद्याने आम्हाला अधिकार, तुम्ही म्हणताय की तुम्ही कायद्यात बसत नाही, सीसी नाही, ओसी नाही, काहीच नाही आमच्याकडे. पण कमीत कमी आमच्या भारतीय घटनेमध्ये आम्ही गरीब असलो तर आम्हाला जगण्याचा अधिकार आहे. अन्न, वस्त्र, निवारा हे जे लागतं, अन्न, वस्त्र, निवारा हे जे लागतं, हे मिळवण्याचा अधिकार आम्हाला नाहीच का? कायदा कोणासाठी असतो? सर्वांसाठी असतो, लोकांसाठी असतो. लोकांसाठी बनवला गेला तो कायदा का कायद्यासाठी बनवले गेले ते लोक? कोणीही या गोष्टीचा विचार करत नाही. अगदी याच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळ्यांचे दरवाजे घासले, कोणीतरी दिघा वाचवा, कोणीतरी दिघा वाचवा, त्यातही लोकांचा स्वार्थ. हा म्हणतो माझ्याकडे ये तर मी दिघा वाचवेन, तो म्हणतो माझ्याकडे ये तर मी वाचवेन, तुम्ही तिघांनी या, राजीनामे द्या. अरे आम्ही मरतोय, आमचा जीव चाललाय, आमची घरं चालली, तुम्ही काय सांगताय आमच्याकडे या म्हणून? बरं, अशाही परिस्थितीत आम्ही त्यांच्याकडे गेलो, दादांना येऊन सांगितलं, दादा असं असं आहे, आम्हाला लोक सांगतात आहेत, आम्हाला असं असं बोललं जातंय की तुम्ही आमच्याकडे या तर तुमचा दिघा वाचेल. हा दादांचा मोठेपणा असेल कदाचित. एकदा सोडून आम्ही 2दा त्यांच्याकडे गेलो. एवढ्या मोठ्या माणसाने फक्त आम्हाला एवढंच सांगितलं, तुमची घरं वाचत असतील ना, तुम्ही 3 काय 6 जा, मला त्याची काळजी नाही, फक्त सगळ्यांची घरं वाचू दे, तसं धोरण आणायला सांगा. आणि आम्ही नागपूरला गेलो, एका मंत्र्यांच्या मदतीने, आपले बीजेपीचेच मंत्री होते, त्या मंत्र्यांच्या मदतीने आम्ही तिथे गेलो. निवेदन देताना धोरण आणायचं सोडून
आमचे फोटो काढून व्हॉट्सअप आणि फेसबुकला व्हायरल झाले की यांनी पक्षप्रवेश केला. आम्ही गेलो कशासाठी, चाललंय काय? बरं, आम्हाला 2015 डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं की तुमची घरं नियमित करणार आहेत. बरोबर आहे ना? दिघावासियांनी सगळ्यांनी न्यूजला पाहिलं ना. नोव्हेंबरला सांगितलं. त्यानंतर उन्हाळी अधिवेशन झालं 2016चं, पावसाळी अधिवेशन झालं, पुन्हा हे हिवाळी अधिवेशन झालं, तरीही अजूनही आमच्यासाठी धोरण आणतातच आहेत. सगळे मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये मी ह्या गेल्या आठवड्यामध्ये रात्री 1 वाजेपर्यंत विद्याताई चव्हाण ज्या आपल्या आमदार आहेत त्यांच्यासोबत दिघ्यातल्या लोकांना घेऊन रात्री 1 वाजेपर्यंत बसून राहिली की साहेब काहीतरी करा, आमची घरं वाचवा. पण धोरण काही आलं नाही. आमच्या 9 बिल्डिंग रिकामी झाल्या. आज दादा आम्हाला 6 बिल्डिंग रिकामी करायला कोर्टाने आदेश दिलेत. माझी एवढीच सरकारला विनंती आहे की आमच्या गरिबीकडे बघा. आमची कुठेही आज 6 बिल्डिंग मध्ये 500 कुटुंब राहतात. 500 म्हणजे एका घरात 5 माणसं धरली तरी 2,500. आई वडील नका जरू, नुसते नवरा बायको, एक आई धरा किंवा वडील धरा आणि 2 मुलं, तरी 5 झाली. 5 माणसं धरली तरी 2,500 कुटुंब माणसं ही रस्त्यावर येतात. या 2,500 माणसांसाठी सरकार काय करणार आहे? हे सरकार नक्की आपल्यासाठी आहे की नाही आहे, हा जाब विचारण्याची वेळ आली आहे. तर माझी सगळ्यांना विनंती, अगदी मीडियापासून सरकारपासून सगळे इथे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की कुठेतरी या सरकारला सांगा की दिघ्यासाठी त्या तिथल्या असलेल्या आजूबाजूतल्या परिसरात, अगदी यादवनगर, तिथे 1000 घरं तोडली. 1000 घरं तोडल्यानंतर ती लोक बेघर झाली. पत्र्याच्या घरात राहण्याची कोणाला हौस नसते, हा नाईलाज असतो. तुम्ही आम्हाला बघून नाका मुरडता, तर आमच्या नाईलाज म्हणून आम्ही तिथे राहतो. आमची जर ऐपत असती तर आम्हीही टॉवर मध्ये राहिलो असतो. किमान आम्हाला ईश्वरनगर झालं. ती लोक शेवटला सगळ्यांचे दरवाजे घासून आली, रेल्वे रोको केलं त्यांनी, तर त्याच्यावरही ताशेरे ओढले गेले. का माणूस रस्त्यावर उतरतो याच्या मागची भावना कोणीही समजून घेत नाही. आज आम्ही स्वतः ग्रामस्थ आहोत, आमची घरं घेतली, आमच्या जमिनी घेतल्या, पण आम्हाला मिळालं काय? साधी नोकरी सुद्धा महापालिकेमध्ये नाही. आणि त्यावर हे आयुक्त आणून बसवले आहेत. त्यांनी आमचा रस्ता रुंद करणार म्हणून सांगितलं, आमचे गाळे तोडून टाकले. दिघावासियांची घरं तुटत असताना मध्येच त्यांनी नवीन कायदा आणला की तुमच्याकडे परवाने आहेत ते रिन्यू, तुम्ही CCOC असेल तरच तुमचे घरांचे परवाने नाही, दुकानं चालू ठेवणार, नाही तर दुकानं सील. आणि आज दिघ्यातली दुकानं सील आहेत. नळ तुम्ही सगळे जेवढे नळ घेतलेले तेवढे सगळे नळ तोडण्यात आले. लोकांनी पाणी प्यायचं कुठून? म्हणजे नक्की काय आहे? दिघा हा नवी मुंबईची सुरुवात आहे म्हणतात ना, काय 1 नंबर वॉर्ड दिघ्यापासून सुरुवात होतो आणि शेवट इथे येतो. मग दिघ्यालाच पूर्ण उद्ध्वस्त केलं तर तुमचं नाक राहील का, डोकं राहील का, याचा विचार केलाय का महापालिकेने? आम्हाला महापालिका त्रास देते, आम्हाला सरकार त्रास देते, कोणीही मदत करायच्या बेतात नाहीये. तर हा निर्धार मोर्चा यासाठी असे आहे की सरकारने किमान आता डोळे उघडावे. जे अंध, मूक आणि हृदय नसलेलं सरकार आहे त्याने आता डोळे उघडावे आणि लवकरात लवकर आमची घरं नियमित करावी. जगण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे.